8 स्टँडर्ड झाल्या 50 ॲडमिशन आणि 4th स्टँडर्डच्या झालेले आहे 40 ॲडमिशन. असे खूप ॲडमिशन झाल्या म्हणा. आता काही जास्त ॲडमिशन घ्यायच्या नाही आपल्याला, पण 4च्या 1-2 लागल्या तर घेऊन घेऊ. जास्तही झालं म्हणजे थोडंसं टेन्शनच येतं ना. 50-60 जर भेटल्या तर मग दुसरी बॅच स्टार्ट करावं लागेल. एका स्टँडर्ड बॅचमध्ये एवढे स्टुडंट हँडल करणं कठीण जातं. पण हो मॅडम, एका बॅचमध्ये एवढे मुलं घ्यायला परवडत नाही. आपल्याला 40ची एक बॅच बनवायची, कारण की एवढे स्टुडंट असल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपल्याला रिझल्ट 100% द्यायचा आहे मॅडम. तर त्याच्यामुळं आपल्याला एक दुसरी बॅच बनवावंच लागेलच. जर फक्त पैशाचा विचार केला तर किती काही बसू शकतो आपण, पण आपल्याला पैशाचा नाही, आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे मॅडम. रिझल्ट द्यायचा आहे. तर काही करा, दुसरी बॅच जर जमत असेल तर दुसरी आपण अरेंज करू. त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण ॲडमिशन घेत राहा. हो मॅडम, आपलं काही पैसे कमवायचं नाही आहे, आपल्याला विद्यार्थी घडवायचे मॅडम. विद्यार्थी घडवायचे आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी आपण दुसरी बॅच स्टार्ट करू ना. त्याचं काय, आपण आहे ना शिकवायला जिम्मेदार लोक आहे करू आपण ते ॲडजस्ट करू. आपल्या इथे ॲडमिशनसाठी पालक आलेले आहे, तर त्यांना आणू का मी अंदर? चला, तुम्ही सांगायला आले, तुम्ही तिथंच बसायचं होतं ना. तुम्ही तिथंच बसायचं, एवढा त्रास नाही घ्यायचा. तुमच्या वयमानानुसार होत नाही ना काका, होत नाही ना. तुम्ही काय करा, त्यांना पाठवून द्या. तुम्ही आता डबल येऊ नका. तिथून जरी रिंग वाजवली असती तरी मी घेतलं असतं ना. तुम्ही इतकं हे नका करू काका. तुम्ही फक्त बसत जा. आम्ही तुम्हाला काय सांगितलं, फक्त नाव लिहून घेत जा, बस एवढंच काम करा. मॅडम हो, करतो तसंच करतो. आता या मॅडम आहे मॅडम, जा तुम्ही भेटा मॅडमशी, बोलून घ्या काय बोलायचं आहे तो. पहा बरं, यावर्षी सगळ्यांनी मेहनत घेतली तर पहा बरं, आपलं ऍडमिशन होऊन नाही राहिलं का. चांगला रिझल्ट येईल तर येणारच ना. विद्यार्थी घडवले चांगले तर चांगलंच काही येणार होणार आपलं. हो ना मॅडम, हो. आणि त्यांच्याकडून आपण करूनही घेतो ना मॅडम तेवढं. इथे स्टडी करून घेतो ना आपण, तर त्यांच्यामुळे होऊन राहिलं हे सगळं काही. स्ट्रॅटर्जी चांगली आहे आपली, त्यामुळे आपला रिझल्ट उत्तम भेटलेला आहे. बस ना बेटा, का बरं उभी आहे, बस ना. बस ना. मॅडम म्हणत आहे ना बस म्हणून, बस. आई बसते मी. बेटा इकडे चेहरा कर, मॅडमशी बोलायचंय तुला. इकडे बोल ना मॅडम. अशीच करते, घरी खूप बोलते मॅडम ही. असंच स्कूलला गेली आणि ट्युशनला गेली काही अशीच करते. तर अशीच करते. तिला काय माहित काय होते, काय माहित शाळेत गेली की आणि ट्युशनला गेली का. काही मुलं लाजरे काही नाही. आमच्या ट्युशन क्लासेसमध्ये आणि आम्ही हे एक ॲक्टिव्हिटी करून घेतो की त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आम्ही त्यांना खूप प्रशिक्षण देतो. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना मोकळेपणाने टॉकिंग कसं करेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो. आणि तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा ते पण आम्ही इथे शिकवतो. मॅडमकडे पहा, मॅडम काय सांगते ते त्याच्याकडे लक्ष दे. मॅडम नको म्हणून टीचर म्हणणं. टीचर नाही होत बेटा, पहिले मॅडमच म्हणायचे सगळेजण. आता फक्त तुम्ही मुलंच टीचर म्हणता, नाहीतर सर्वजण मॅडम म्हणायचे. ही 4th क्लासला आहे, तर आम्हाला इथे तुमच्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायची होती. तर मी खूप जणांच्या तोंडून ऐकलं की बा तुमच्या इथं ॲडमिशन फुल झाल्या म्हणून. तुमच्या क्लासेसचा खूप चांगला रिझल्ट आहे मला माहीत झालं. आणि हिचं का नाही थोडं मॅथ का मॅडम कच्च आहे, आणि कुठेही तिने ट्युशन लावली तरी तिला जमत नाही. तर माझं म्हणणं होतं की तुमच्याकडे लावायचं, पण तुमच्या इथं तर सीट्स फुल झाल्यावर तुम्ही घेत नाही म्हणते. तर आता मलाही विचार पडला, याच्या अगोदर हिनं मला सांगितलं नाही. आणि आता हिच्या मैत्रिणींनी सांगितलं की नाही बा आम्ही तिथंच ॲडमिशन घेतले, त्याच क्लासेसला ॲडमिशन घेतले, म्हणून मी हिला घेऊन इथे आली. अच्छा, 4th क्लास का. 4th क्लासेसच्या तशा ॲडमिशन आमच्या झालेल्याच आहे, पण 2 ज्या आहे त्या रिकाम्या आहे. तर आम्ही करू शकतो ॲडजस्ट. जर आम्ही असं फॅसिलिटी देतो ना मुलांना, आम्ही शिक्षणापासून काही दूर राहू देत नाही. कसं आहे, स्टुडंटला जर आपल्या इथं शिकण्याची खूप आवड असेल तर आम्ही दुसरी बॅच पण सुरू करतो. कारण की आता जर 20-25 जर स्टुडंट भेटले तर आम्ही सेकंड बॅच पण सुरू करून देत असतो. आम्ही शिक्षणात मुलांचं म्हणजे हे नाही जाऊ देत, खाली जाऊ देत नाही. बेटा मला घाबरायचं नाही. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याचे बरोबर उत्तर द्यायचे. असं घाबरायचं काही नाही. बेटा घाबरायचं नाही. बरोबर मॅडम जे विचारतात ते त्याचं उत्तर दे. तुझं फुल नेम काय आहे ग? फुल नेम इज नेहा अभिराव गुलगुले. तर म्हणत होते खूप लाजते, कशी हुशार आहे ती तशी. तर बरोबर सांगितलं तिने. स्कूलचं नेम काय बेटा? आणि लक्ष्मीबाई इंग्लिश स्कूल. छान. अच्छा. तर तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे सध्या? 3rd ला होती, आता 4th ला जाणार आहे. छान. मग तुला आमच्याकडे ट्युशन लावायची आहे का? मॅडम मला लावायची आहे, आणि मॅथची लावायची आहे. त्याचं काही टेन्शन घेऊ नको, आम्ही इथे सगळेच सब्जेक्ट शिकवतो. तर त्याचं टेन्शन नको घेऊ. मॅथची सर्व, इंग्लिश, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल सायन्स, सर्व काही आम्ही शिकवणार. मी काय म्हणत होती, तुम्ही फीज किती घेता? म्हणजे आम्हालाही बरोबर ॲडजस्ट करायला बरं होते ना. तर कशी द्यावं लागते, कशी भरावं लागते ते एकदा विचारून घेतलं म्हणजे बरं राहतं.
मॅडम कसं आहे त्याचं शेड्यूल तुम्ही त्यांना सांगून द्या आणि पूर्ण माहिती देऊन द्या त्याच्याबद्दल. हो हो मॅडम सांगते. पहिले आम्ही सर्वात पहिल्यांदा आम्ही जेव्हा ॲडमिशन करून घेतो म्हणजे तुम्ही फॉर्म जेव्हा भरून फिलअप करून घेता तर तेव्हा आम्ही घेतो 3,000 रुपये आम्ही पहिले ॲडव्हान्स घेऊन घेतो. तशी आपली फीज आहे 10,000 रुपये आणि 10,000मधले तुम्ही महिन्याला 1,000 रुपये तुम्हाला आमच्याकडे पे करावं लागत जाईल. तर 1,000 रुपये पे केले तर आम्ही म्हणजे तसं तर आम्ही 10,000 घेतो. पण कसं आहे काही जणांची परिस्थिती असते नसते तर त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट टाकतो. तसं तर आम्ही 6 महिन्यातच तुमची जे आहे फीस ती कवर करून घेतो आणि आमचा जे रिझल्ट आहे तो 100% आहे. तर तुम्हाला 100% रिझल्ट दिसेल. तुमच्या मुलीला जे मॅथ जमत नाही त्याचं पण आम्ही पूर्ण सोल्युशन देऊ. म्हणजे त्यांना आम्ही वेगळ्या पद्धतीने शिकवतो मॅथ जे आहे ते. तसं मॅथ हा सब्जेक्ट त्यांना जर हार्ड जात असेल तर आम्ही त्यांना प्लेमधून शिकवतो आणि वेगवेगळ्या याच्यामधून शिकवतो. कारण की तुम्ही एवढे पैसे देत आहे तर तुम्हाला क्युरियोसिटी तर असेलच काय बा कसं शिकवतात. तर आम्ही अशा प्रकारे शिकवतो. म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त आमची फी आहे. आणि फी कसं आम्ही काही जास्त तसं दुसऱ्या इकडे खूप आहे पण आम्ही म्हणजे सर्व जनरल स्टुडंटचा हायपाय स्टुडंटचा विचार करून एवढे पैसे घेतो. तर तुम्ही इन्स्टॉलमेंटनं मग नंतरचे भरू शकता. पण सध्या तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करायच्या वेळेस 3,000 भरावंच लागेल. तुमच्याकडे ॲबॅकसचं अवेलेबल नाही का? हो ते आहे ना पण ते आम्ही हॉलिडेमध्ये शिकवतो. आता जे आमचं हॉलिडेमध्ये सेशन सुरू आहे त्याच्यामध्ये शिकवणं सुरू होतं. तुम्ही जर याच्या अगोदर 2 महिने अगोदर घेतलं असतं ते सेशन्स पण इथं पूर्ण झालं असतं. कारण की स्टुडंटला ओव्हरलोड होतो ना मग म्हणजे क्लासेस सुरू असतात ना. कारण सायन्स वगैरे त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल सायन्स खूप सारे सब्जेक्ट असल्यामुळं स्टुडंटला खूप ओव्हरलोड होतो ना. त्याच्यामुळे आम्ही समर वेकेशनमध्येच ते क्लासेस घेऊन घेतो. तर जर तुम्हाला जर पुढे करायचं असेल तर आपलं दिवाळी सेशन्स असतं त्याच्यामध्ये 2 महिने तुम्ही करू शकता तिचंवालं. तर हे सध्या तुम्ही जर पहिले ट्राय केलं असतं तर पहिले झालं असतं. कसं आहे मुलांना जास्त प्रेशरही देता नाहीत. तर प्रेशर दिल्यामुळं कसं हाच तर अभ्यासक्रम खूप असतो तर त्याच्यामुळं खूप प्रेशर येतात ना मुलांना. म्हणून वॅकेशनमध्ये घेऊन घ्यायची त्याच्यामध्ये ॲडमिशन. मॅडम आम्हाला 10,000 खूप होऊन राहिले फी. थोडं आम्हाला कन्सेशन वगैरे नाही का? मग काही सूट वगैरे काही असतात ना तर ते नाही का? नाही मॅडम 10,000 खूप नाही आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या इकडले जर क्लासेस आहे ह्याच्यापेक्षा त्याची फी आहे. पण आपला रिझल्ट जो आहे तो बेस्ट आहे मॅडम. तर तुम्ही विचार करू शकता. आम्ही असं एकदम मला मागित नाही आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंटनं भरू शकता ना. आम्ही तेवढं ॲडजस्ट करून राहिलो. तर तुम्ही बघा काय आहे तर तुमचा विचार. तुम्ही उद्याला आता त्या आजोबा तिथे बसले आहे त्यांच्याकडून फॉर्म घेऊन घ्या आणि तो जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर फिलअप करू शकता. त्याच्यात आमचं म्हणजे कसं CBSE पॅटर्न आहे ना. तर CBSE पॅटर्न जरासं हार्ड असतं ना त्याच्यामुळं त्याची फी एवढी आहेच. अच्छा मी काय म्हणत होते खा बरं एवढे आजोबा तुमच्या इथे वर्क करतात खूप ते म्हातारे आहे ना त्यांना कसं काय तुम्ही घेतलं? आहे ना ताई त्यांची खूप गरिबीची परिस्थिती आहे आणि त्यांना ते काही कसं आहे त्यांना म्हणजे खूप अडचण आहे त्यांच्या घरी. तर आमचं म्हणणं होतं की बा एखाद्या गरजूला आपण जर काम दिलं आम्ही त्यांना वर्क जास्त देत नाही. फक्त तिथे बसणे आहे त्यांना घरी बसतात तर दिवसभर इथं बसतात ते आमच्यासोबत. आम्ही कसं त्यांना जास्त वर्क देत नाही कारण की ते म्हातारे आहे त्यांना गरज आहे म्हणून आम्ही इथे त्यांना जॉब दिलेला आहे. कसं आहे आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर चांगलं करायचं हा आमचा एक उद्देश आहे आणि त्यांना खूप गरज आहे पैशाची. तर कोणी जर इच्छा व्यक्त करत असेल करत आहे काम तर आपण द्यायला काय आहे म्हणून आम्ही त्यांना दिलं. नाहीतर आमच्याकडे खूप जण येतात आम्ही त्यांना देऊ शकतो. पण आज आम्ही त्यांची परिस्थिती बघितली आहे सर्व बघितलं म्हणून आम्ही त्यांना ठेवलेलं आहे. छान विचार आहे मॅडम तुमचे. खूप विचार चांगले आहे. कसं आहे त्यांना गरज आहे म्हणून तुम्ही कामावर ठेवले. काही लोकांनाच तर असं असते त्यांच्याकडून काम नाही होत कसं काय ठेवायचं बा. तुम्ही त्यांना ॲडजस्टही करून घेता हो मॅडम. त्यांना येऊ नका म्हणतात ते आजोबाच आले आणि तुम्ही मला तिथूनच बटन दाबायचे म्हणे असं म्हटलं तुम्ही. पण खूप चांगले विचार आहे मॅडम तुमचे. तर मॅडम आम्ही ॲडमिशन घेतो आम्ही. थँक्यू ना ताई. जीवनात जर चांगले कर्म केलं गेलं ना तर त्याचं चांगलं फळ मिळतं. कुणाचं जर चांगलं केलं तर आपलंही कधी ना कधी चांगलं होतंच ना. तेच तर गोष्ट खरंच आहे. पण आजकाल असे विचार करणारे खूप कमी भेटतात. पण नीता बरीच आहे तू तर. माझ्या घरापासून जातो बिचारे तरी येत नाही. कुठं गेल तिथं ये ना माझ्या घरी. माझ्या घरापासून जातो पण येऊन नाही राहिली. बरीच आहे तू. मी लागन त्या घरी येतो लागन तर. तुम्ही म्हणे आली नाही येऊन नाही राहिली ह्या पुरच्या नाही आले माझ्या मन होत. काय कुठे गेली कशी चकपणा करते इथं जाऊ दे तिथं जाऊ दे. पाय बसते का ते जागेवर बसते काय? तू म्हणते ये ह्या पुरच्या मी कुठं झाले नाही पायात न खेळ दे ना. तिचं वयच आहे. वय नाही काय आता कोणत्या वर्गात ते 4थ्या वर्गात जमते. एवढी नको करत खेळ दे ना. माझ्या काय दुसरं घर आहे काय?
खाली बसतो मग ते कुठे आहे ना बे हा मी मावशी आहे, मावशी मावशी म्हणत जाय मला तुझ्या आईची मैत्रीण आहे मी. साडी तर मस्त आहे वनिता, मस्त घातली साडी, मस्त दिसून राहिली, खुलून दिसून राहिली. नोय बिचारे कोमलची होय ते म्हणे घाल म्हणे वरता आहे तर म्हणे. मी म्हटलं ते बाई आता एवढ्या ना म्हणून राहिली आपण काहून नाही घाला. मग मी घालून घेतली आली मग इकडे ना पोरीला घेऊन. तू कुठे गेलती व हा कुठे गेलती तू ती पोरगी? आणि हिची ऍडमिशन करायला आता ऍडमिशन लागल्या नाही काय त्याच तर फुल होऊन राहिल्या. हा मी जर असं लक्ष नाही दिलं तर माणूस तर काही वेळच नाही रिकामपणच नाही त्याईले. लेकराच्या शिक्षणासाठी नाही कायच्यासाठी नाही ड्युटीच करते. शेवटी आपल्यालाच पाहा लागते ना आपल्या लेकराचं. गेलती मग मी ट्युशनसाठी तर त्या मॅडम म्हणे 10,000 आहे म्हणे बा म्हणे. आता सगळे विषय शिकवते आणि CBSE पॅटर्न आहेच ना आहेच लय भाव राहिले आहे सगळे तिकडे ट्युशन क्लासेसचे. तर चांगला रिझल्टही आहे म्हणून म्हटलं तिथंच ॲडमिशन घ्यायची. तर त्या दुसऱ्या बॅच सुरू करतो म्हणे आम्ही म्हणे तुमची जर मुलगी असेल तर म्हणे. हो मा पोरीली तिथंच टाकलो. काय करायचं आहे चांगलं शिकवते ना रिझल्ट चांगला आहे ना हे महत्त्वाचं आहे. जिथं रिझल्ट चांगला तिथं आपलं लेकरू आणि आपल्या लेकराकडे मेन म्हणजे लक्ष देते ना. असं नाही आहे 100 भरते बा त्या बॅचमध्ये तसं नाही आहे त्या मॅडमचं काम. त्या मॅडमचा 100% रिझल्ट आहे आणि त्या मॅडमचं कसं आहे का सगळं एकूण एका लेकरावर लक्ष ठेवते ते मॅडम. मग आपल्याला काही नाही राहत ना आणि घरी येऊन अभ्यास नाही करायला लागत. तिथं ते स्टडी रूम का काय म्हणते होते ना ते आहे म्हणते आणि तिथं सगळं शिकवते म्हणते आणि अभ्यास करून घेते पाठी करून घेते. हे नाही तर का लेकर आपल्याला दबते का आपल्याला उलीशी दबत नाही लेकर आपल्याला शिकवच करते बोटावर. हो हो हे मला मोठी बोटावर शिकवते. जरासे पुस्तक घेतलंय ना पुस्तक आपण म्हटलं मी शिकवतो नाही म्हणते तुला येतच नाही म्हणते आई तुला येतच नाही. मला बयाळात काढते म्हटलं पोरगी एवढी शिकली सवरली सून आपल्याला बयाळात करते. लेकरासमोर आपलं काही चालत नाही. जाऊ दे ना जाऊ दे ट्युशनले पैसे जाय ना पण त्याच्या मतानं मास्तरीच्या मतानं ऐकते लेकरं. मग त्याच्यापाशी देऊन द्यायचे नाही आपल्याला नुसते बोटावर शिकू देऊ लेकरं. तेच आहे म्हणून मी टाकून दिलं जाय ना 10,000 आणि असंही नाही एखादा मन द्यायला लागते उली पैसे देऊन द्यायचे. काय आपल्याला जसे होते सध्या 3,000 भरून दिले मी झाली मापुरीची ऍडमिशन. अधिक काय म्हणते घरचं कसं आहे काय सगळं चांगलं आहे. आता सगळं चांगलं आहे. हो नाश्ता एवढ्या दिवसांनी आली नाश्ता गिस्ता करणं मी करतो नाश्ता. बाप्पा काही करू नको. कसं आहे मी वेळातला वेळ काढून तू एवढ्या म्हणून राहिली म्हणून त्यासोबत 4 शब्द बोलायला आली. तू मापाशी बसल्यानंच मला बरं वाटते 4 गोष्टी सांगितल्यानंच बरं लागून राहिलं. ते खागीचं काही नाही आहे काही करू नको. त्याच्यात काही फंद्यात पडू नको तू फक्त गोष्ट कर माझ्यासोबत. काय मग तब्येत गिब्येत चांगली आहे तुझी? माझी तब्येत गिब्येत तर चांगलीच आहे पण तू कशीच भेटीला येत नाही ना. निघणंच नाही घरातून कामच पुरते म्हणून. तू तर नाही येतो मग आम्ही नाही येत तर तू तर नाही येत मा भेटीले मा घरी आणि बोलावतो तू त्या घरी याव म्या तू नाही येत माझ्या घरी. मला कामच नाही सरत मग काय नव्हते. हो ते आईची तब्येत नव्हती चांगली बरी आहे का आता तब्येत गिब्येत? का मला माझ्या आईची काळजी आहे हो बिचारे माझ्या आईची काळजी आहे. कसं आहे म्हातारपणी जीव सुधारायला तर काहीतरी तिचं नुसतं दुखतेच हो आईचं नुसतं दुखतेच. मला तिच्याकडे पाहून कधी कधी लढते कधी असं वाटते भेटीले जा पण ते आपल्या इकडे पूर्ण अशी करते लय गया करते. असं वाटते का नाही बा आता आईले लय दुःख आहे देवाना नेलंच चालत आपल्यालाच वाटते आपली माय राहिली पाहिजे पण काय करतो तिचं आलं म्हणजे दुखणं पाहून मला बेकार लागते. शेवटी म्हणतो देवाले हात जोडतो देवा एवढा त्रास नको होऊ देऊ आईले जाऊ दे घेऊन जायला कोणतं असं म्हणा लागते. सरलंच नाही तर कसं तिले आपल्याला असंही वाटते बिचारे पण काय करतो आता आईच्या इकडे पण मला दुःख होते. दुःख मान नको होते चांगलं देव आहे ना पाठीशी होते सगळं चांगलं. सासू किती आठवण काढते तू तर येतही नाही म्हणते नंदा आली नाही कधी कशी येतच नाही काही नाही. हो काढत असन पण काय करतो येणंच नाही होत. आणि आईच्या घरी गेलती 8 दिवस राहिली आंब्याचे रस म्हटलं खाले जा कायचं माझ्या आईचं दुखते पोहून आमचं मन काही कायच्यातच लागे नाही. मा भाऊ तर सांगून गेला त्याला असं वाटते कायले कसं होऊन राहिलं बा आईच्या इकडे पोहून तुला दुखते त्याचं मन. काय करू ना आता आपण काही करू शकत नाही थोडी काही करू शकत नाही. ठीक आहे सगळं होईन बरोबर टेन्शन घेऊन चाल बाई माझी सासू वाटपई अधिक माझ्या घरी कलई होऊन माझ्या नावाचा कुठं अटकली पहिलेच तर त्या मॅडम सोबत बोलता लय उशीर झाला. येजो माझ्या घरी तू येजो माझ्या घरी मला जर असं एखाद दिवशी रिकाम पण असलं 4-5 वाजता येजो चांगले 7 वाजेपर्यंत बसजो आणि तेवढ्याच गोष्टी माता होते. ये माझ्या घरी मग येईन तुलाच नाही राहत फक्त रिकाम पण माझ्या घरी बसाले मी येतो मी जरा असं रिकाम पण काढून येईन मी आणि मा पोरीला घेऊन येईन ह्या दोघी जणी खेळते आपण मस्त गोष्टी करू मग त्या घरी आल्यावर.